नक्की रेशच असणार. त्याने त्याचं घर सोडलंय ना, म्हणून हिने स्वतःच्या रूम मध्ये त्याला लपवून ठेवलं असेल. अगं पण असं हॉस्टेलवरती इतर कोणाला अलाउडच नाहीये राहायला. एक्झॅक्टली. आणि त्यात जेंट्स तर नाहीच. यू नो व्हॉट बे, आपल्याला आयता चान्स मिळालाय ना त्या गावच्यापला त्रास द्यायचा, मग का सोडायचा? वेट, मी येते तिकडे. काय? ग्रॅनियाची हे बघ, तुला काहीतरी करावं लागेल. तू बोललेली ना काहीतरी करशील. अगं रेश आणि गावच्यापला जास्त जवळ यायला लागलेत, मला सहन नाही होते. मला ना कसं तरी होतं, त्या एवढे जवळ कसे कळत आहे मला. नाही 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 नाही, मला सहन नाही होते. तू काहीतरी कर ना. तुला माहिती ना मला रिशी लग्न करायचंय. हा हो हो बाळा हो. एवढा त्रास कशाला करून घेतेस? मी आहे ना रचा, मी पाहते ना सगळं. तू त्रास करून घेऊ नको. अगं ती गावचाप आहे ना, गावचाप तिने रिशला तिच्या गर्ल्स हॉस्टेलवाल्या रूम मध्ये लपवून ठेवलंय. काय सांगतेस तू? हो, आता मी चालली आहे तिच्या हॉस्टेलला. तिथे रेश मला सापडू दे. तिथे ते दोघं एकत्र मला सापडले ना, दोघांची वाट लावेल. दोघांना हॉस्टेलमध्ये कंप्लेन करून टाकीन. या ऋषीचं काहीतरी करावंच लागेल. यायचं का घरात? तुम्ही आज इथे कशा काय वाट चुकलात? अरे असं काय म्हणतेस? सतीशला बरं नाहीये असं कळलं ना, आता त्याला बघायला येणं हे कर्तव्य नाहीये का? सतीश बरे आहेत आता. तसंही तुम्ही फक्त सतीश कसे आहेत हे विचारायला आला नाहीत हे नक्की. बोला, काय काम आहे? सॉरी मला माहिती आहे तू खूप हुशार आहेस. तुझ्याशी जरासं बोलायचं होतं म्हणून आले होते. बोला, पण पटकन बोला. काय माझ्याकडे वेळ नाही आहे, इतर महत्त्वाची कामं आहेत. बसून बोलूया का? या. नाही वेळ नाही ठीक आहे, पण मी काय सांगणार आहे ते ऐकल्यानंतर ठरव ना की वेळ आहे की नाही. सध्या तुझा ऋषी कुठे आहे याची काही कल्पना आहे तुला? मला नाही वाटत हे मी तुमच्याबरोबर डिस्कस करावं. दिस इज माय पर्सनल मॅटर. हो ठीक आहे, मला माहिती आहे तुझा मुलगा आहे तो. मला काळजी वाटली म्हणून मी तुला आपलं फक्त विचारलं. आणि कसं आहे ना, त्याला जरा सांभाळायला लागेल. कारण एकदा वेळ हातातनं निघून गेली ना की परतीचे सगळे मार्ग बंद होऊन जातात. म्हणून काय करायचं ना ते माझं मी बघून घेईन. हो हे बघ, मी जे काही बोलते ते फक्त तुझ्या फायद्याचं सांगते. तुला कल्पना आहे का की तुझा ऋषी त्या गावच्या कमळीबरोबर नुसता फिरत नाही आहे, तर तो कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये लपून छपून राहतोय. तो